सांगलीमध्ये डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचं उपोषण स्थगित झालेलं आहे आणि राज्यामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा एकदाच झाली पाहिजे अशी मागणी चंद्रहार पाटील यांनी केलेली होती, लावून धरली होती। पैलवान शिवराज राक्ष आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यावर 3 वर्षांची बंदी हटवली पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली होती आणि आमदार रोहित पाटील आणि संघाचे कार्याध्यक्ष संदीप पोंडवे यांच्या शिष्टाईनं उपोषण मागे घेतल्याचं पाहायला मिळत आहे। मागण्या मान्य न झाल्यास मुंबईमध्ये मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे। नुसतं पाणी पिऊन दिवस काढलेला आहे, आज आता उपोषण सुटलेलं आहे, पण येणाऱ्या काळामध्ये कुस्ती कुठेतरी वाचली पाहिजे, टिकली पाहिजे। त्याच्यासाठी आज हे पहिलं पाऊल आहे सांगलीमधून। येणाऱ्या काळामध्ये 30 तारखेपर्यंत जर उत्तर नाही मिळालं तर हे अतिशय आक्रमक आणि मोठं पाऊल मी मुंबईच्या दिशेने वळवणार आहे आणि सरकारने त्याचा विचार करावा। खरं तर माझी सरकारला विनंती आहे लवकरात लवकर हे तोडगा निघावा।